पद्धतीने कागद घ्यायचा, त्याला मधोमध काय करायची, फोल्ड करायचा, दोन्ही टोकं जुळली पाहिजेत आणि कागद एकदम प्लेन करून घ्यायचा. इथपर्यंत समजलं? ह्या कागदावरती हा कागद घेतल्यानंतर याच्यावरती काय करायचं, आपल्याला आवडीचा पक्षी स्केच करून घ्यायचा आणि कैची बघा, कैचीने मग तो काय करायचा, तेवढा भाग जेवढा स्केच केलाय तेवढा भाग आपण काय करायचा, कट करून घ्यायचा. असं झिगझॅग पिसा असतात ना आपण याची, पक्ष्यांची असतात की नाही, ती सगळी सेम असतात का? नाही, ती कशी अशी झिगझॅग असतात. मग तसं कापून घ्यायचं. लक्षात येतं का तुमच्या? आपण केलेलं स्केच त्या आकाराप्रमाणे कापून घेतला आणि मध्ये डोळा काढायचा आहे आपल्याला, छोटासा हा झाला आपला पक्षी तयार. दिसतो पक्षी? आवडला? सोपा आहे का कठीण आहे? सोपा आहे की नाही? या पक्षाला आपण अशा प्रकारे फळ्यावरती कोपऱ्या लावून फळात सजावट करू शकतो, किंवा या पक्षाचे हे पंख फोल्ड करून आपण वर्गामध्ये टाकू शकतो आणि मग तो पक्षी हवेने असा काय होणार, हलणार. कसा वाटतो? छान वाटतो की नाही? जसा काही खरोखर उडणारा पक्षी. त्याला चिटकवायचं मध्ये छानपैकी आणि ते दोरा बांधायचा आणि वरती टांगायचे. आवडला? कोण कोण बनवून दाखवणार? हा आता कोणता पक्षी आहे? एक कबुतराचा आकार घेतला आपण. तुम्ही कोणत्याही पक्षाचा आकार घेऊन असे पक्षी काय कराल, कापून दाखवायचे आणि तुमच्या मनाला वाटत तसं करायचं आणि पक्षी बनवून आणायचे. कोण कोण आणणार? शाबास, छान. समजलं का तुम्हाला?